विश्रामबागमध्ये घरफोडी करणाऱ्या तिघांना विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाने ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 1,26,130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। निखिल मिरासाब माडिक वयवर्ष 21 राहणार शांतीनगर चौथी गल्ली मद्रासी कॉलनी सांगली, अनिकेत आकाश साबळे वयवर्ष 23 राहणार 100 फुटी रोड वीज बोर्डच्या पाठीमागे शाहूनगर सांगली आणि राजू अशोक सोनावळे वर्ष 23 राहणार 100 फुटी रोड नुराणी मस्जिदजवळ सांगली अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी, हासनी आश्रम रोड शारदा नेटजवळ असलेले परफेक्ट कंट्रोल सिस्टीम या फॅक्टरीचे दरवाजे कुलूप तोडून 26,130 रुपये किमतीचे कॉपर वायरचे बंडल चोरून नेले म्हणून फिर्यादी सतीश बाबासाहेब शिंदे वर्ष 56 राहणार प्लॉट नंबर 11 बस स्टॉपजवळ गव्हर्नमेंट कॉलनी विश्रामबाग सांगली यांनी फिर्याद दिली। त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल झाल्यानंतर 4 तासात विश्रामबाग गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी घटनास्थळाचे CCTV फुटेजची पाहणी करून आरोपी यांची माहिती घेतली। त्यानंतर कौशल्यपूर्वक तपास करून आरोपींचा शोध घेऊन 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केले। त्यांना अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेतली। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदरचा माल निखिल माडिक यांचे पत्र्याचे शेडमध्ये ठेवला असल्याचे सांगितले। 2 पंचांसमक्ष सदरचा माल व गुन्ह्यात वापरलेल्या 2 मोटरसायकली असा एकूण 1,26,130 रुपयांचा माल जप्त केला आहे।